बदललं। उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सर्वजण एकत्र आले, सरकार स्थापन झालं। त्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली। शिवसेना दुभंगल्यानंतर होणारी ही सगळ्यात मोठी आणि पहिली निवडणूक आहे। त्यामुळे जनतेचा कौल नेमका काय आहे, सहानुभूतीची लाट ही कुणाच्या बाजूने आहे, ग्राउंड लेवलवरचा मतदार किंवा ग्राउंड लेवलवरचा कार्यकर्ता ज्याला संबोधलं जातं, तो कार्यकर्ता नेमका कुणाच्या बाजूने उभा आहे, तो ठाकरेंसोबत आहे, तो शिंदेंसोबत आहे का, याचं उत्तर कदाचित या निवडणुकीच्या माध्यमातून मिळू शकणार आहे। कारण 2022 पासनं ना विधानसभेची एकही मोठी निवडणूक झालेली आहे ना महानगरपालिकेची। त्यामुळे लिटमस टेस्ट किंवा ग्राउंड लेवलची चाचणी ज्या निवडणुकीला म्हणता येते किंवा कल ज्या निवडणुकीमध्ये ओळखता येईल, ती निवडणूक ही अर्थातच आता लोकसभेची निवडणूक आहे। महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सध्याच्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि अर्थातच मुंबईचे सगळे मतदारसंघ ठाकरेंसाठी विशेष महत्त्वाचे आहेत। त्यापाठोपाठ ठाणे, कल्याण डोंबिवली आणि पालघर सुद्धा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला आणि मुंबईतल्या 6च्या 6ही जागा महायुती जिंकेल असा ठाम विश्वास सुद्धा व्यक्त केला। मुंबईमधल्या 3 जागांवरती शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे धनुष्यबाण विरुद्ध मशाल असं सामना रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राज्यातले सुद्धा असे बरेच मतदारसंघ आहेत की जिथे पूर्वीचे एकेकाळचे एकमेकांचे सहकारी आणि एकाच पक्षात काम करणारे नेते आता एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुका लढवतात। ठाकरेंसाठी, पवारांसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची, कारण या निवडणुकीनंतर जनता, कार्यकर्ते नेमके कुणासोबत आहेत याचाही फैसला होणार आहे। अत्यंत वयोवृद्ध मतदार सुद्धा अगदी आवर्जून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती येतात। अशा सर्व मतदारांसाठी खरं तर घरातून मतदान करण्याची सोय सुद्धा यावेळेला